दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। विमानाचं इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटरही सापडलं। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला। डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। एनर्जीचं पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी। बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा हा मोठा निर्णय। तपास करून 15 दिवसात अहवाल देण्याचे एअर इंडियाला निर्देश। विमान अपघातात एकमेव प्रवासी रमेश विश्वासकुमारचे प्राण चमत्कारिकरित्या वाचले। अपघातग्रस्त हॉस्टेलमधील अकोल्याची ऐश्वर्याही थोडक्यात बचावली। तर 10 मिनिटांनी फ्लाईट चुकलेल्या भूमी चौहाननं मानले देवाचे आभार। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचे कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं। सुमित सवरवालांसोबत काम केलेले पायलट मनमत राऊत्रे यांची प्रतिक्रिया। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता। विमान हॉस्टेलवर कोसळल्याने अनेक विद्यार्थी जखमी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहाची ओळख पटवण्यास अडचण। नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्यांच्या बाळाची डीएनए टेस्ट। अहमदाबाद विमान दुर्घटनेत ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचा मृत्यू। अहमदाबाद दुर्घटनेत चहाची टपरी चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। नातू गमावल्यानं आजीनं टाहो फोडला। विमान दुर्घटनेत संपूर्ण परिवारावर शोककळा। विमान अपघातात वसतिगृहातील मृतांच्या कुटुंबियांनाही 1 कोटींची मदत मिळणार। टाटा समूहाचा निर्णय। 24 लोकांच्या कुटुंबियांनाही मदत देण्याबाबत स्पष्टीकरण। मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। रुग्णालयात जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांचीही भेट। तर मोदींनी विजय रुपाणींच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेतली। एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते। भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये त्रुटी असल्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पवार भाजप सोडून इतर पक्षाशी युतीसाठी तयार। सूत्रांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादी सोबतही पवारांचा पक्ष युती करणार का याकडे लक्ष। पंतप्रधान मोदींची इस्रायलच्या पंतप्रधानांशी फोनवरून चर्चा। इस्रायल इराण युद्धावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादकडून इराणवरील कारवाईचा व्हिडिओ शेअर। ऑपरेशनमध्ये इराण आर्मीच्या 3 कमांडरचा खात्मा। हल्ल्यात इराणचा आर्मी चीफ जनरलला संपवलं।